things, out of which we have studied the growth. In that, we have also seen the information about the activity, like as the how the plant is grown, and also we have seen information about the photosynthesis. In introduction part, we have also seen the classification of living and non-living things. So today we are going to see the new topic of our chapter, respirations. What is the respiration? Hold your hand in front of the nose and keep your hand on your chest. How do you feel? तुम्ही तुमच्या नाकासमोर जर हात ठेवला तर तुम्हाला काय जाणवणार आहे, किंवा छातीवर हात ठेवला तर काय जाणवणार आहे? उच्छ्वासावाटे बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड उष्ण स्वरूपाचा आपण आपल्या नाकासमोर जर बोट धरलं तर आपल्याला जाणवणार. हाऊ ऑब्झर्व द स्लीपिंग डॉग मुवमेंट इन द बेली. डू यू सी? कुत्र ज्यावेळेस झोपलेलं असतं तेव्हा त्याचं पोट खालीवर झालेलं तुम्ही पाहिलेलं आहे का? तर या दोन्ही उदाहरणांमध्ये आपल्याला रेस्पिरेशनची प्रक्रिया काय आहे ते पाहायचं आहे. सो लेट्स स्टार्ट विथ लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. इनहेलिंग ऑक्सिजन and exhaling the carbon dioxide from in the body due to the use of oxygen is called as the respirations. आपल्या शरीरात ऑक्सिजनचा आपण नितांत वापर करत असतो. म्हणजेच आपल्या शरीरात ऑक्सिजन घेणे आणि उच्छ्वासावाटे कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला श्वसन असे म्हणतात. द ॲनिमल सच ॲज द फिश, स्नेक, mouse etc have the specific organ for the respirations. वेगवेगळ्या प्रकारचे जे प्राणी आहे ज्यामध्ये मासा असेल, साप असेल किंवा उंदीर असेल, हे जे प्राणी आहे हे प्राणी यांना श्वसनासाठी विशिष्ट प्रकारचे अवयव असतात. On other hand, the plant respires by means of the microscopic pore on their stem and leaves. दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर प्राण्यांप्रमाणे वनस्पतीमध्ये देखील श्वसनाची प्रक्रिया अखंडपणे चालू असते. वनस्पती खोड किंवा पान यांच्यावर असणारी जी छिद्र आहेत त्या छिद्रांच्या साह्याने श्वसनाची प्रक्रिया करत असते. इन पिक्चर वी सी दॅट द फिश इज respirate with help of the gills. Human beings also respirate with help of the nose, and in leaf there is some small pores. With help of these pores the plant can respirate. आकृतीत दाखवलेले 3 घटक जे आहे ज्यामध्ये मासा कल्ल्याच्या साह्याने श्वसन करतो, मानव नाकाच्या साह्याने श्वसन करतो, तर पान जे आहे त्याच्यावर असणारी जी सूक्ष्म छिद्र आहे त्याला पर्णरंध्र म्हटलं जातं, त्यांच्या साह्याने वनस्पतीचं श्वसन चालू असतं. So the most important is that the respiration is the characteristics of the living things. आणि मग या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर त्यातनं जो सार बाहेर येतो ते कन्क्लुजन असं आहे की श्वसन हे सजीवांचं एक लक्षण आहे. So the next topic or next characteristics is all the food we eat used by the body. आपण सगळं जे अन्न खातो ते सगळंच्या सगळं शरीरामध्ये वापरलं जातं का, हा एक प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारलेला आहे. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट इज द अनयुज्ड पार्ट ऑफ द फूड कन्व्हर्टेड इनटू. निरुपयोगी जे अन्न पदार्थ शरीरात आहे त्याचं कशामध्ये रूपांतर झालेलं असतं. त्या दोन्ही प्रक्रिया प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या टॉपिक मध्ये म्हणजे एक्सक्रिएशन या प्रोसेस मध्ये शिकायचं. निश्चितच आपल्या शरीरात खाल्लेलं सर्वच्या सर्व अन्न उपयोगात आणलं जात नाही. मग जे अन्न उपयोगात आणलं जात नाही असं जे पदार्थ आहे ज्याला आपण टाकाऊ पदार्थ म्हणतो ते एक्सक्रिएशन प्रोसेसच्या माध्यमातून बाहेर टाकले जातात. तीच प्रोसेस आपण नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लिव्हिंग थिंग्स एक्सक्रिएशन यामध्ये अभ्यासणार आहोत. The waste substances are formed during the many process
that take place in the bodies of the animals. प्राण्यांच्या शरीरामध्ये होणाऱ्या अनेक क्रिया असतात, त्यातून निरुपयोगी पदार्थ निर्माण होत असतात जे मानवाला उपयोगी नसतात. हे निरुपयोगी पदार्थ म्हणजेच वेस्ट सबस्टन्स, ज्यांना आपण टाकाऊ पदार्थ असं म्हणणार आहोत. And these are called as excreta in English. These excreta, that means the waste substance that are eliminated from the body, is known as excretion. Animal have a specific organ for excretion. Plant to excrete. वनस्पतीमध्ये देखील उत्सर्जनाची प्रक्रिया केली जाते. उदाहरणादाखल त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. काही वनस्पती जे आहे विशिष्ट प्रकारच्या ऋतूमध्ये पानगळ त्यांची झालेली आपल्याला आढळून येते. वनस्पतीच्या पानामध्ये साठलेले जे उत्सर्ग आहे ते या पानाबरोबर निघून गेलेले असतात. that means take a transparent plastic bag, tie it over a leaf or a plant, actually in picture, and observe it after the 6 to 7 hours. What do you see? मला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की एका प्लास्टिकच्या पारदर्शक पिशवीमध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे वनस्पतीच्या पानांवर अलगद ती पिशवी लावा आणि अलगद बांधून साधारणतः एक 5 ते 6 तासानंतर त्या पिशवीचं निरीक्षण करा. What do you see? तुम्ही काय पाहिलेलं असेल? The droplet of the water collected inside of the bag, and it means that the plant excrete the water in the form of vapor. वनस्पती बाष्पाच्या रूपानं पाण्याचं उत्सर्जन करते, हे या प्रयोगामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या पिशवीच्या आतल्या बाजूला पाण्याचे काही थेंब जमा झालेले असतात. ते थेंब जमा झालेले आहेत याचाच अर्थ वनस्पतीच्या पानातून बाष्प बाहेर पडलेला आहे आणि या बाष्पाचं त्या ठिकाणी पाणी झाले. याचाच अर्थ असा होतो की वनस्पतीमधनं बाष्पाच्या माध्यमातून पाणी बाहेर टाकलं जातं. आणि शेवटचा जो टॉपिक आहे तिसऱ्या मुद्द्याचा, तो या चित्रामध्ये दाखवलेला आहे. What is the sticky substance on the stem of the babul, which is also called as the acacia or drumstick tree? आपल्या सर्वांना कल्पना असेल की बाभूळ किंवा शेवगा या वनस्पतींच्या खोडांवर स्टिकी सबस्टन्स म्हणजे चिकट पदार्थ तुम्ही सर्वांनी पाहिलेला असेल. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, असे चिकट पदार्थ आपल्याला का दिसतात? This is nothing but the waste substance which is produced inside body of the plant, which can not used by the plant, and that's why they excrete these sticky substance outside the stem, and that substance is nothing but gum. आपल्या सर्वांना कल्पना असेल की शेवगा आणि बाभूळ जी वनस्पती आहे यांच्या खोडांवर असे चिकट पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात. हे चिकट पदार्थ म्हणजेच डिंक आहे. So we see 3 type of the example of the excretion in the process of the plant. वनस्पतीच्या बाबतीत उत्सर्जनाच्या प्रक्रियेमध्ये 3 उदाहरणं आपण इथं पाहिली. त्यात पहिलं पानगळतीचं होतं, ज्यामध्ये वनस्पती आपल्याला अनावश्यक असणारे पदार्थ त्या पानगळी बरोबर बाहेर टाकतात. 2 नंबरच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं प्लांट एक्सक्रेट द वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर. वनस्पती आपल्या शरीरातनं बाष्प बाहेर टाकते, जे आपण वनस्पती जो एक्सपेरिमेंट केलेला होता, ऍक्टिव्हिटी केलेली होती, ज्याच्या प्लास्टिकच्या पिशवीच्या आतमध्ये पाण्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये वनस्पतीमध्ये साठलेले अनावश्यक किंवा टाकाऊ पदार्थ वनस्पती स्वतःच्या खोडामधनं बाहेर टाकते. या तिन्ही उदाहरणांवरून आपण असं म्हणू शकतो की वनस्पती ह्या एक्सक्रिएशनच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असतात. दॅट मीन्स दॅट animal and plant too also do the process of excretion. That means that the excretion is the characteristics of living things. So the next topic, observe and discuss. Have you experienced this? What happens immediately after the following actions? The light flashes suddenly on your eyes. You can shut your eyes within the fraction of seconds.
In second example, suddenly felt a flat as the pin prick on the street and country yards are alive and insect gather around the land. दिवसा मावळल्यानंतर दिवस मावळतो त्या कालावधीनंतर अंगणातील किंवा रस्त्यावरील जे दिवे आहेत ती लागण्याची वेळ होते त्यावेळेस त्या दिव्यांभोवती कीटक जमा झालेले तुम्ही पाहिलेले आहेत का? पहिलं उदाहरण सांगितलं की ज्यामध्ये लाईट टाकली तर डोळे एकदम आपण मिटतो. तर या चारही उदाहरणांमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? तर यामध्ये एखादी घटना घडते ज्याला आपण स्टिम्युली म्हणणार आहोत आणि त्याला आपण प्रतिसाद देतो त्याला आपण मुवमेंट म्हणणार आहोत. असं मुवमेंट किंवा रिस्पॉन्स असं आपण त्याला म्हणणार आहोत. आता या ज्या चार घटना आहेत या घटनेचा अभ्यास करत असताना आपल्याला सजीवाचं पुढचं लक्षण अभ्यासायचं आहे आणि ते पुढचं लक्षण आहे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मुवमेंट, म्हणजेच चेतना क्षमता आणि हालचाल. The living thing act in various way when responding to the stimuli. If we suddenly enter a cow and buffalo stand up. काउशेड मध्ये जर आपण एकदम अचानक प्रवेश केला तर त्याच्या आतमध्ये बसलेल्या गायी किंवा म्हशी असतात ते एकदम उभ्या राहतात किंवा बिगॅन टू मूव्ह किंवा हालचाल करायला सुरुवात करतात. वन ऑर टू मेनी इवन स्टार्टिंग मुव्हिंग. कदाचित एखाद्या दोन त्यातल्या अशा पाहायला मिळतील की आपल्याला पाहिल्याबरोबर त्या हंबरण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू करतील. दीज ऑल आर मुवमेंट. या सगळ्या ज्या आहेत या हालचाली आहेत. सो व्हॉट इज अ स्टिम्युली? स्टिम्युली काय आहे? वी सडनली एंटायर इन काउंट शेड. दिस इज नथिंग बट द स्टिम्युली अँड स्टार्टिंग मूव्हिंग, बिगॅन मूव्ह, ऑल सच आर द मुवमेंट. दॅट इज द रिस्पॉन्स. आता या ठिकाणी घडणारी घटना ज्याला आपण स्टिम्युली म्हणणार आहोत आणि त्याला दिलेला रिस्पॉन्स त्याला आपण मुवमेंट म्हणणार. सो in this way we have seen the responsiveness and to the stimuli and movement in animal. It is also found in plant. A creeper plant in the country yard leads towards the supports. आपल्या अंगणामध्ये लावलेलं जे वेल आहे तो आधार त्रीला धरून उंच वर गेलेला तुम्ही पाहिलेला असेल. आता यामध्ये त्याच्यामध्ये काय स्टिम्युली झालेली आहे आणि त्याची मुवमेंट काय झालेली आहे? आपल्या सर्वांना कल्पना आहे वनस्पती सूर्याच्या दिशेने वाढत असतात. मग हा क्रिपर जो आहे, हा वेल जो आहे, हा सुद्धा सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढण्यासाठी प्रयुक्त असतो. आणि अशा वेळेस तो जमिनीवर पसरण्याऐवजी आपल्या सभोवताली असणारी वनस्पती असेल किंवा एखादी आधात्री असेल त्याला धरतो आणि सूर्यप्रकाशाच्या दिशेने वर वाढलेला पाहायला मिळतो. आता यामध्ये रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली आणि मुवमेंट काय झाली? तर मुवमेंट काय आहे? वनस्पतीची वाढ होणे. आणि स्टिम्युली काय आहे? तर अंगणात असणार जे काय आपलं आधात्री असणार आहे, सपोर्ट असणार आहे त्याला धरून वाढ होणे ही त्याची रिस्पॉन्सिव्हनेस असणार. म्हणजे घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्यांना प्रतिसाद देण्याची जी प्रक्रिया आहे सजीवांमधली त्याला आपण रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली असं म्हणतो. A plotted plant placed in a various grow towards the sunlight. कुंडीमध्ये लावलेलं जे रोप आहे ते सुद्धा सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढतं. इट मीन्स दॅट द प्लांट टू शोज द मुवमेंट. या दोन्ही उदाहरणामधून आपण असं सांगू शकतो की वनस्पतीमध्ये हालचाल होत असते. द लिव्हिंग थिंग्स मूव्स ऑफ देअर वन्स अकॉर्ड्स. प्रत्येक सजीव हा स्वतःच्या स्वयंप्रेरणेने हालचाल करत असतो. द मुवमेंट or the change in taking the place in the living thing at such time there is a response to the stimuli. सभोवताली घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घडणाऱ्या घटना ज्याला आपण प्रतिसाद देणार आहोत अशा ज्या प्रतिसाद देणाऱ्या घटना आहेत त्या सजीवांनी केलेल्या हालचालींनी पूर्ण होत असतात. म्हणजे सजीव त्याला प्रतिसाद देत असतात. थोडक्यात काय तर परीक्षेमध्ये याची व्याख्या ज्यावेळेस विचारली जाईल तेव्हा त्याची व्याख्या फार महत्वाची. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली?
The ability of the living things to respond to stimuli is called as responsiveness to stimuli. घडणाऱ्या घटनेला किंवा चेतनेला योग्य असा प्रतिसाद देणे हे सजीवांचं एक लक्षण आहे आणि या लक्षणाला चेतना क्षमता असे म्हणतात. So here the definition is important as we were example, but this is the one of most important characteristics of the living thing. So responsiveness is to stimuli is the characteristics of the living things. Say the right hand side in each of the example give about what is the stimuli and what is the response. बाजूच्या उदाहरणामध्ये चेतना कोणती आणि प्रतिसाद कोणता. In first example we have seen that the torch is lighted over the eyes. In that the torch lighted is nothing but our stimuli and close our eyes is nothing but the response. प्रकाश बाहेर पडणे विजेरीतनं ही आपली स्टिम्युली आहे आणि त्याला आपण जो प्रतिसाद दिलाय डोळे झाकणे दॅट इज नथिंग बट द रिस्पॉन्स, त्याला आपण प्रतिसाद म्हणणार आहोत. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन द मुवमेंट अँड ऑफ द प्लांट अँड ॲनिमल. वनस्पती आणि प्राणी यांच्यामधल्या हालचालीमध्ये काय फरक आहे. आपल्या सर्वांना कल्पना असेल वनस्पती जागेवरच वाढतात, मात्र प्राणी जे आहेत ते सभोवताली कुठेही फिरू शकतात. म्हणजे वनस्पतींची हालचाल जागेवरच असते, परंतु प्राणी सभोवतालच्या परिसरामध्ये फिरू शकतात. हा यामधला फरक आहे. So the next topic of our chapter or the next characteristics of the living thing is reproduction. Reproduction याला मराठीमध्ये प्रजनन असं संबोधलं जातं. The living thing produce their living things like themselves. सजीव स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करतो, ही प्रक्रिया म्हणजेच प्रजनन होय. Some animal give the birth to their young ones. काही प्राणी आपल्या बाळाला जन्म देतात. Some lays the egg, their young one hatch out of the legs. काही प्राण्यांमध्ये ते अंडी घालतात आणि त्या अंड्यामधनं त्यांच्या पिल्लाला ते जन्म देतात. म्हणजे या ठिकाणी दोन गटातले प्राणी आपण पाहू शकतो, जे मातेच्या उदरातनं जन्म घेतात ते आणि जे अंड्यातनं जन्म घेतात ते. New plant are produced from the seeds, stems or leaves of the plant. नवीन वनस्पतीचा जर आपण विचार केला तर त्याची निर्मिती कशी होते. वनस्पतीच्या निर्मितीसाठी 3 घटक महत्वाचे आहेत. नवीन वनस्पती जन्माला येण्यासाठी कारणीभूत असणारे 3 घटक म्हणजे सीड्स म्हणजे बिया, स्टीम म्हणजे खोड आणि लीव्स म्हणजे पान. आपल्या सर्वांना कल्पना असेल आपण बिया लावल्या नवीन वनस्पती निर्माण होते. काही वनस्पतींची खोडं लावली तर त्यांच्यापासून नवीन वनस्पती निर्माण होते. तर काही वनस्पतींची पानं लावली तर त्या पानांपासून नवीन वनस्पती निर्माण होते. दॅट मीन्स दॅट नॉट ओनली इन ॲनिमल but also in the plant the reproduction system is conducted. That is why reproduction is the characteristics of living things. This is the process by which a living thing generates a new living things like itself. This process is known as the reproduction. स्वतः सारखाच दुसरा सजीव निर्माण करणे ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला प्रजनन असं म्हटलं जातं. हे प्रजनन वनस्पती आणि प्राणी या दोन्हीमध्येही आपल्याला पाहायला मिळते. बाजूच्या चित्रामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत ते आपण पाहूया. अ बर्ड अँड इट्स एग्स. पक्षी आणि अंडी. बहुतांशी पक्षी वर्ग अंडी घालून त्यांच्यासारखा सजीव निर्मितीला आणत असतो. ब्रायोफायलम या वनस्पतीला पानफुटी असं म्हणतात. पानफुटी म्हणजे पानापासून नवीन वनस्पती निर्माण होणे. आपण सर्वांनी ब्रह्मकमळ पाहिलेलं असेल. ह्या कमळाच्या पानापासून नवीन वनस्पती निर्माण होते. तिसऱ्या उदाहरणामध्ये मेअर अँड हर कॉल. घोडं आणि घोड्याचं पिल्लू हे आपल्याला चित्रामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे घोड्याच्या पिल्लासारखाच प्राणी निर्मितीला आणता येतं. आणि शेवटच्या उदाहरणामध्ये रोज कटिंग म्हणजे आपण हे जे आहे स्टीम
ते जमिनीत लावतो, खोड लावतो आणि त्यापासून नवीन वनस्पती निर्माण होत असते. अशा प्रकारे रिप्रोडक्शन हा टॉपिक या ठिकाणी आपला संपतोय. आपण पुढच्या मुद्द्याकडे जातोय. दॅट इज नथिंग बट अ डेफिनाइट लाईफ स्पॅन, म्हणजे निश्चित असं आयुर्मान. At the certain stage of the life, living things become capable of the reproduction. Later on, in the life reproduction stage, their organ becomes weak, and still later, their life comes to the at the end. In other words, the living things die. जीवन कालावधी जो आहे मानवाचा तो ठराविक आहे. ठराविक टप्प्यावरच त्याच्यामध्ये सजीवाला जन्म घालण्याची क्षमता, ज्याला आपण प्रजनन क्षमता म्हणूया, ती असते. काही कालावधीनंतर त्याचे अवयव क्षीण होत जातात आणि कालांतरानंतर त्याचा जीवनकाल जो आहे तो संपतो, जीवन प्रवास संपतो. आणि मग दुसऱ्या शब्दात जर सांगायचं म्हणलं तर सजीवाला मृत्यू येतो. The lifespan of the different animal and man are different. वनस्पतीच्या बाबतीत आणि प्राण्यांच्या बाबतीत त्यांचा जो आयुर्मान आहे तो वेगवेगळा असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. फॉर एक्झाम्पल, the lifespan of the dog is about 12 to 18 years, while the ostrich lives for 15 years. दोन उदाहरणं दिलेली आहे की कुत्र्यासारखा जो प्राणी आहे त्याचा आयुर्मान 12 ते 18 वर्ष कालावधी इतका आहे. त्याच्या तुलनेमध्ये जर आपण शहामृग हा पक्षी घेतला तर त्याचं आयुर्मान 50 वर्षाचा आहे. म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या प्राण्याचा आयुर्मान वेगवेगळा असतो. वनस्पतीच्या बाबतीत सुद्धा याच पद्धतीने आपल्याला सांगता येईल. काही वनस्पती अगदी 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या संपतात, तर काही वनस्पती अगदी 200-250 वर्षापर्यंत जगू शकतात. त्याचं उदाहरण म्हणजे बनियान, म्हणजेच मागच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलेलं आहे वडाचं झाड. You have may wondered that exactly the living things are, how they come into being and so on. सजीव नेमके कसे आहे, त्यांची निर्मिती कशी होते, कशापासून ते तयार झालेले आहे, असे प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे. आणि म्हणून याच्यामधली काही उदाहरणं जी आहेत ती तुमच्या चित्रामध्ये फ्लॅश केलेली आपल्याला पाहायची आहे. The lifespan of the giant turtle found on the Galapagos Island in the South America is about 170 years. दक्षिण अमेरिकेजवळच्या गॅलापागोस या बेटावर आढळणारा महाकासव जो आहे त्याचं आयुर्मान 170 वर्षाचं आहे. On other hand, the lifespan of the mayfly ranges from 1 hours to the 24 hours. दुसऱ्या बाजूला चित्र जर आपण पाहिलं, त्याला मेफ्लाय असं म्हणतात. हा जो प्राणी आहे याचा लाईफ स्पॅन साधारणतः जन्मल्यापासून 1 तास ते 24 तासापर्यंत हा जगू शकतो. In this way, we have finished today's topic here. What do